बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियम येथे इस्टेट ब्रोकर वेलफेअर असोसिएशन इचलकरंजी कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. सर्वसामान्य माणसाला जागा खरेदी विक्री करताना येणाऱ्या अडीअडचणी शासकीय कार्यालयातील हेलपाटे विचारात घेता सर्व काही एका छताखाली या हेतूने प्रेरित होऊन या इस्टेट ब्रोकर संघाची स्थापना करण्यात आली असल्याचे अध्यक्ष सुनील लंगोटी यांनी सांगितले. या उद्घाटन प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष धोंडीराम बेडगे, सचिव अशोक कुंभार, माजी नगरसेवक संजय तेलनाडे, सागर चाळके, प्रसाद खोबरे, प्रकाश मोरबाळे यांचेसह राजू शिरगोपे, राजाराम पाटील, युनुस जमादार, रंगराव देवर्डेकर, राहुल महालिंगपुरे आदी पदाधिकारी, संचालक मंडळ, मान्यवर, पत्रकार बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार प्रवीण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू शिरगोपे यांनी केले. पाहूया या कार्यक्रमाची काही निवडक ध्वनी चित्रफिती. एक चांगल्या पद्धतीचं काम व्हावं आणि जी गोरगरीब लोक आहेत ज्यांना कायद्याचं ज्ञान नसते त्यावेळेला आपण एखादी जागा त्यांना देऊ करतो त्यावेळेला आपल्यालाही त्या ह्याच्यातलं ज्ञान असणं आवश्यक आहे. महानगरपालिकेमध्ये असेल, विकास योजना असेल, नगररचना योजना असेल, काही लेआउट मंजुरी असतील, गुंठेवारी असेल, गुंठेवारीनंतर काय करायचं हे सगळं ज्ञान आपण सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला ते संचालक मंडळ गेलं तिनेच हे करावं असं नाही. आपण हा व्यवसाय करतोय आणि ह्या व्यवसायावर आपलं कुटुंब चालतं थोड्याफार प्रमाणात. तर याबद्दल आपल्याला आस्था असली पाहिजे की जे आपण व्यवहार करणार आहे ते पारदर्शक असावं, कुठल्याही पद्धतीने त्यामध्ये लिटिगेशन नसावं आणि जे काय एखादा व्यक्ती आयुष्याची पुंजीलम जागा खरेदी करत होते ते एक स्वप्न असते, जागा खरेदी करावं, त्यावर बांधकाम करावं, ते स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्णत्वावर नेण्यासाठी तुमच्यासारख्या एखाद्याची जो कॉन्टॅक्ट करतोय आणि त्यावेळेला तुम्ही जर ते व्यवहार करत असाल त्यामध्ये जे पहिल्यांदा आपण समजून घ्या की महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये नगररचना योजना अस्तित्व असते, विकास योजना अस्तित्व असते, ग्रामीणमध्ये असलं तर प्रादेशिक विकास योजना असतात आणि जर ज्या वेळेला एखादं गायरान जमीन आहे ते तर आपल्याला कुठे शोधायला पाहिजे तर ADDPकडे सहाय्यक संचालकाकडे जाऊन ती शोध घेतला पाहिजे. हे आरक्षित जमीन आहे का, त्याच्यावर कुठलं काय लिटिगेशन आहे का, यातून रस्त्यात काय बाधित होतं आहे का, भविष्यात फ्युचरमध्ये यामध्ये शासन काय याच्यामध्ये योजना आखणार आहे का, याची सर्व माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे. आपण सगळ्या लोकांना त्याचं एक मार्गदर्शन शिबिर, कारण का तुम्ही बऱ्यापैकी मार्गदर्शन द्यायची गरज नाही, तुम्ही तयार झालेला असताय. पण अजून काही जे नवीन नवीन नियम अधिनियम जे शासन ज्या ज्या अडचणी येतात आणि ते शासन नवीन नियम चालू करावे त्या नियमाची माहिती होणं. आपण एखाद्या ह्याच्यात काम करत असतो तर सगळं नियम होणं माहितीची गरज आहे आणि आपण त्यासाठी एखादी कार्यशाळा घेऊन की जेणेकरून आम्हाला पण बोलवा की त्या कार्यशाळेमध्ये नेमकं काय काय घ्यायचं ते मोरबाळे साहेब त्यातले बऱ्यापैकी त्यांना सगळं माहीत आहे. त्यामुळे एखादी कार्यशाळा आयोजित करून जेणेकरून तुम्ही जर सक्षम झाला की तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली तर मगाशी मोरबाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग तहसीलदार काहीतरी सांगतात, प्रांत काहीतरी सांगतात, उडवा दिवशी उत्तर देऊन आपल्याला तिथलं तलाठी बाहेर काढतोय, सर्कल मध्ये गावा. तर आपल्याला जर त्या कायद्याचं ज्ञान असलं ते पुस्तकातनं जर आपण माहिती घेतली तर आपल्याला कोण पुरवू शकणार नाही. त्यानं असं विचारलं आपण म्हणतो असं झालंय, कायदा पास झाला किंवा नवीन GR झाला, याप्रमाणे जी अंमलबजावणी कर असं आपल्याला सांगता येते. तर ते ज्ञान होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा या सर्व मंडळींना, ब्रोकर असोसिएशन आणि त्यांच्यावर काम करणाऱ्या सर्व मंडळींना शुभेच्छा की आपण एक चांगली वज्रमूठ, कारण का सिंगल काम करणं आणि वज्रमुठीनं काम करणं यामध्ये फार फरक आहे आणि ती वज्रमूठ या निमित्तानं केला आहे त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. कुंभार बऱ्याच वर्षापासून जे काम झालं नव्हतं ते आदरणीय या संघटनेच्या सचिव कुंभार साहेब असतील, बेडगे साहेब असतील किंवा लंगोटी साहेब असतील त्यांनी हा क्षण आणला आणि या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित असलेले आदरणीय या क्षेत्रातले ज्यांना चांगला अभ्यास आहे ते आदरणीय मोरबाळे साहेब ज्यांनी आता अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं आणि जे जागेवर पलटी म्हणतात तसं जागेवर असते असं जे आमचे चाळके साहेब काय असेल ते जागेवर, मनात काही असणार नाही, फडाफडा बोलून रिकाम होणार. तसेच
आदरणीय आमचे पाहुणे आदरणीय तेलनाडे साहेब, माझ्यावर आलेले आमचे मित्र मारुती गायकवाड, प्रवीण असतील, उपस्थित सर्वच. कारण साळके साहेब मी सुद्धा यात फार जुना आहे, अगदी 90च्या अगोदरपासून या क्षेत्रात आहे. पूर्वी आम्ही काम करत असताना पहिला आम्ही या धंद्यात आल्यावर कार्ड छापलं, ते अखंड इस्टेट ब्रोकर म्हणून सगळं कार्ड आमचं त्या कार्डावर कामाचंच असायचं. पण नंतर आम्ही राजकारणात गेलो, त्या कार्डावर राजकारणाचं सगळं आज आम्ही खाली एवढीच जागा राहिली त्या इस्टेट ब्रोकरला, म्हणजे आम्ही पूर्ण त्या राजकारणात वाहत गेलो. पण पूर्वीची काम करताना पद्धत वेगळी होती आणि आताची वेगळी आहे. आता मोरबाली साहेबांनी नगरपालिकेच्या हद्दीतलं, महानगरपालिकेच्या हद्दीतलं सांगितलं. बरोबर मोरबाली साहेब आता ग्रामीण भागात सुद्धा पूर्वी ऍक्विशन नसायचं, तर आता नवीन प्रारूप आराखडा आलेला आहे. कुठं रस्ता कुठं गेलाय हे तुमचं निदान नगरपालिका इथं जवळ तर आहे, जवळ बघायला येतं. हे कोल्हापूरला टीपीत जायला लागते बघायला टाउन प्लॅनिंगला, त्यावेळी आपल्याला ते फिक्स कळतंय किंवा आपण तिथलं उतारा काढलो तरच ते आपल्याला कळत असते. आणि ते नक्कीच आज 7-12 जर आपण बघितलो कबनूर कोरुचीला तर तुम्हाला 7-12ला काही दिसणारच नाही, वर्ग एकच दिसेल. पण ज्यावेळी व्यवहार करून आपण ती कागद काढायला जातोय त्यावेळी लक्षात येते की ती वर्ग 2ची जमीन आहे. मग परत आणि ती वांदी होत्यात मालकाची, देणाऱ्यांची. आपले परिश्रम राबलेले सगळे फुकट जातात आणि त्या रकमा एवढ्या मोठ्या असतात, आपण त्याला काही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा आपण सुरुवातीलाच त्या जमिनीची खात्री करून घेतली पाहिजे की वर्ग 1 आहे काय, वर्ग 2 आहे. नुसता 7-12 वरून ते 100% कळत नाही. हे आपल्याला सर्वांनी, आपण फार जुन्या सगळ्यांनी हा विषय बऱ्यापैकी सगळ्यांनी माहीत आहे. आज इतकं झपाट्यानं फास्ट सगळं आपण चाललेलो आहोत. आता साळके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर जसं कलेक्टर एनए केल्यावरच आपल्याला ते प्लॉट विकायला पाहिजेत, पण ही एनएची प्रक्रिया एवढी किचकट आहे. ते कलेक्टर एनए करायचं जायचं म्हटलं तर माणूस 4 वर्षानं पाठीमागे जातोय. अशी वाईट परिस्थिती त्या टीपीच्या ऑफिसला आहे. त्यांच्याकडे माणसं नाहीत, ती व्हिजिटला यायला 6 महिने लावणार, एनए करायला 3 वर्ष लावणार. ते थोडंसं ते जर शासनानं जर ते लक्ष घालून प्रक्रिया सोपी केली किंवा तिथं माणसं वाढवली, कुणाला आपल्याला काय हवंच नाही. त्या अधिकाऱ्यांनी मुलुकभर सगळ्या अधिकाऱ्यांनी पैसे चालायचं आणि आम्ही ते खरेदी करून घ्यायचं. आमची वाटणी एजंट लोकांची सगळी वाटायला या लोकांनी शासनाने जे अधिनियम आता अलीकडे जे काढलेले आहेत त्या नियमामध्ये रोपीचे प्लॉट करतात, जे लाईटची पूर्ण व्यवस्था करून देणं, ते बाकीच्या एजंट लोकांना माहीत नसल्यामुळे त्यांनी प्लॉट खपवायचं काम केले. पण तिथं एवढी मोठ्या बंगला बांधून देखील असताना ती अंधारामध्ये बसायची अवस्था झाली. त्यावेळेला आम्ही सचिन पंडित साहेबांच्या फंडातून मी जिथं पैसे वर्ग करून 15 लाख रुपये त्यांना घेऊन स्वतः डेप्युटीची व्यवस्था केली. त्यावेळेला लाईटची व्यवस्था त्या भागामध्ये झाली. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशा असंख्य अडचणी आपल्यासमोर येतात, ते एजंट लोकांना माहीत नसतात. त्यामुळं जे गोरगरीब लोक जे आपल्याकडं आज विश्वासानं जे प्लॉट घ्यायचं म्हणून येतात, तर त्यावेळेला कित्येक ठिकाणी बघितलं तर प्लॉट आज ज्यावेळेला आपण पाडतोय आणि रस्ता सोडतोय त्यावेळेला नंतर परत तोच प्लॉट रस्ता दुसऱ्या साईडला पाडायचा आणि वेगवेगळे प्लॉट पडून घेऊन जनतेची फसवणूक करायचं काम करणारे पण आज खऱ्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आहे. इथून पुढच्या काळामध्ये अशा कोणत्याही गोष्टीचं होऊ नये व जो प्लॉट जर कोण घेणारा आणि देणारा नाही यांच्यामध्ये पारदर्शकता जर करायची असेल तर तुमची हे असोसिएशन चांगल्या पद्धतीने काम ते करणं गरजेचं आहे.